आणि गोलंदाजी मात्र करावी लागेल. विनंती असेल जयपूर मांडा संघाला की आपण सलामीच्या 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत, कारण आपल्यालाच वेळ होईल. शेवटचा सामना आहे आणि त्या अनुषंगाने स्पीडअप करावा लागेल. नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असलेले हिरामन खरकर सर आणि त्यांना नक्कीच दुसरे पंच असतील योगेश बोटेल सर, परंतु आयोजन कमिटीकडून आम्हाला सूचना येतात जर हिरामन खरकर सरांनी जर या स्पर्धेमध्ये आणि या शेवटच्या मॅच मध्ये जर डान्स केला तर नक्कीच या स्पर्धेचे सर्व स्वप्नील केने यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. शेवटचा सामना आहे आणि जर नक्कीच हिरामन खरकर संघ नक्कीच सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये दाखल आपण पाहतोय सतीश आणि संकेत. नक्कीच हिरामन खरकर सरांनी जर या सामन्यामध्ये जर डान्स केला तर नक्कीच स्वप्नील केने उर्फ आगाभाई यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. कारण का अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतो फलंदाज गोलंदाजांना मात्र बक्षिसांचा वर्षाव केला जातो, परंतु या स्पर्धेमध्ये नक्कीच मात्र अंपायरला बक्षिसांचा वर्षाव करण्याचा प्रयत्न या स्पर्धेचे सर्व स्वप्नील केने उर्फ आगाभाई यांच्या माध्यमातून केला जातोय. नक्कीच प्रेक्षकांचे मने जिंकतील हिरामन खरकर सारखा शंका नाहीये, कारण का शेवटचा सामना आहे. बिग फाईट मॅच आपण पाहतोय. उपांत्य फेरीचा सामना अखेर एका बाजूने लढत असेल आपण पाहतोय. मांडा संघ त्यांना फाईट देतोय बल्लानी संघ. दोन्ही संघ मातबर आहेत एकाच विभागातील. या क्रिकेट पटलावरती अनेक सामने त्यांनी जिंकलेत. ते 2 संघ एकमेकांसमोर उभे टाकलेत. एका बाजूने पाहतोय संकेत यांचा संघ तर एका बाजूने असेल सूरज भगत यांचा संघ. प्रथम फलंदाजी करत असताना सतीश जाधव आणि संकेत भोईरला आपण पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने आपण फैजूला पाहणार आहोत. 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण तैनात करताना पाहणार आहोत. सुरेख सामना असेल काही शंका नाहीये. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र निवडलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. लॉंग ऑन ला क्लिअर करत चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. हो अफलातून डान्स मात्र हिरामन खरकर सरांच्या माध्यमातून केला जातोय. एक अनोखा नजराला पेश केला जातोय. कशा प्रकारे षटकार आणि षटकाराला तरोतर उत्तर देताना मात्र चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकार. अंपायर आहे. त्या अंपायरचं नाव फार महाराष्ट्राच्या पटलावरती जाऊन पोहोचलाय. दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. स्टेट डाईव्हचा फटका. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. नक्कीच हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने फलंदाजी केली तर त्या पद्धतीने आमच्या डीजे नितीन यांच्या माध्यमातून संगीत पेश केला जातोय. आमच्या अंपायर सुद्धा नक्कीच चांगला डान्सिंग करतायत. त्यानंतर समालोचन कक्षामधून सुद्धा चांगलं समालोचन पाहायला मिळतंय. पूर्ण JTC ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वाहिनी यांच्या माध्यमातून सामना कव्हर करायचा प्रयत्न केला. दरम्यान पुन्हा एकदा ऑफसाइडचा फटका. देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. नक्कीच मिड ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल तत्पर मिळतील 2 धावा कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतो. सतीश जाधव ऑन फायर फ्लातून फलंदाजी करतो. पहिला चेंडू नक्कीच डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये षटकार पाहिला. त्यानंतर एक लॉंग ऑन ला क्लिअर करत चौकार पाहिला आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र कव्हर क्षेत्रामध्ये 2 धावा पाहायला मिळतात. फ्लातून फलंदाजी मैदानाच्या चारही बाजूने फटके सजवले जात आहेत. त्याच पद्धतीने मात्र कशा प्रकारे अटॅकिंग क्षेत्ररक्षक सजवावं लागेल, कारण सूरज भगत सारखा खेळाडू नक्की 38 सर्कलच्या बाहेर असताना दूरवरून मात्र
कुठेतरी कान मंत्र देताना पाहतो आपण गोलंदाजाला, कारण का फैजू कुठेतरी कमकुवत पद्धतीने गोलंदाजी करतोय. चांगली फलंदाजी करावी लागेल सतीशला. सतीश ऑन स्ट्राईक फायर. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, स्वतःला मात्र जागा दिली आहे. चेंडूला भिडकलन दिलं, चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल डिफाईन क्षेत्रामध्ये. चौकार. नक्कीच दरम्यान आमचे शुभ आगमन झालं का पाहुणे अर्थात भूषणजी जाधव यांचं आगमन झालं. भूषणजी जाधवांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर तोडून स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान बिग हिट अगदी पाहायला गेलं तर षटकार पाहायला मिळतोय. सतीश ऑन फायर. काय अफलातून फलंदाजी करतोय, ज्या पद्धतीने चेंडू फेकला जातोय त्याच पद्धतीने फलंदाजी. दरम्यान पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू मात्र थांबणार नाहीये. दोन क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. परत दोन धाबा. चांगला कॉलिंग बिटवीन रनिंग द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अफलातून फलंदाजी केली जाते. मैदानाच्या चारही बाजूने मात्र फटके सजवले जातात. अफलातून फलंदाज सतीश जाधव ऑन फायर. 5 चेंडूमध्ये वैयक्तिक पाहायला गेला तर त्याच्या आतापर्यंत 18 धावा जोडल्या गेल्यात. कुठेतरी कंबर कसली गेली आहे गोलंदाजाच्या, अर्थात फैजू शेख वरती मात्र हल्ला चढवलाय. जेपी मांडा ऑन फायर, अर्थात जसाची सतीश जाधव. पुन्हा एकदा खराब चेंडू, दिशा दिली आहे. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार. अनोखा डान्सिंग डांग आपण पाहतोय. अंपायर हिरामनजी खरकर असल्याच्या माध्यमातून डान्सिंग केलं जात आहे. नक्कीच 200 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील केने अर्थात त्याचा आगाभाई यांच्या माध्यमातून एक ख्वाहिश निर्माण केली आणि त्याचा नक्कीच पुरेपूर फायदा आणि कुठेतरी प्रेक्षकांची मने जिंकणारे डान्स मात्र हिरामन खरकर यांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. हरकत नाहीये. नक्कीच बिग फाईट मॅच अर्थातच तिसऱ्या दिवसातील उपांत्य फेरीचा सामना आणि सामना कसा असावा याचं प्रति उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22 आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. बल्ल्यानी गावचा एक फलंदाज आणि गोलंदाज अर्थात आपण पाहणार यासिनला राईट आर्म ओव्हर द विकेट नाही. चांगली गोलंदाजी करावी लागेल. यासिनने मागील सामन्यामध्ये जरूर मॅचचा अवॉर्ड स्वीकारला आणि परत या महत्वाच्या सामन्यामध्ये कमबॅक करावा लागेल, कारण का पहिला गोलंदाज प्रमुख गोलंदाज अर्थात P1चा षटक होता आणि P1च्या षटकामध्ये चांगली फलंदाजी आपण सतीश जाधवच्या माध्यमातून पाहतोय. एका अनोख्या शैलीने मात्र डान्सिंग अंपायर हिरामन खरकांचा इशारा येतोय. पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न करलाय. शॉट अगदी एकदम मजबूत पाहायला मिळतोय. शानदार चौकार. पद्धतीने बॅटिंग आक्रमकता दाखवली जाते त्याच पद्धतीने मात्र डीजे नितीन सुद्धा फायर झालेले दिसत आहेत. अफलातून फलंदाजी. धावसंख्येचा एक डोंगर रचला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 आकड्यावरती. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू होता. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, परंतु लॉंगरला होणार नाहीये चूक. तुषारच्या माध्यमातून पकडला जाईल. बिग विकेट डाऊन. सॉफ्ट डिस्मिसल संकेत. बॅक टू पवेलियन. आपल्याला पाहायला मिळतं. कुठे कमबॅक करण्याचा प्रयत्न यशांच्या माध्यमातून केला जातो, कारण का माहिती आहे संकेत सारखा महत्वाचा विकेट गारद करणं फार गरजेचं असेल आणि त्याच पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण सजवलं आणि ज्या पद्धतीने जाळं वेचलं होतं त्याच पद्धतीमध्ये जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न राहिला. तो प्रयत्न मात्र सफल होताना पाहतोय. कुठेतरी धावसंख्येचा डोंगर रचला गेला. धावसंख्या मात्र कमी कराव्या लागतील. नवीन फलंदाज वनडाऊनच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मोहितला. एक नौका फलंदाज आणि चांगली फलंदाजी मागील सामन्यामध्ये त्याच्या माध्यमातून पाहिली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. दिशा दिली आहे, मात्र पकडला जाईल का जाईल. काय चूक करते. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार.
कशा प्रकारे नक्कीच योगेश दादा विनंती असेल की आपण थोडं चेक करण्यासाठी यायचं डिसिजन मात्र योग्य तो दिला जाईल. कारण का जर पाहायला गेलं ना तर नक्कीच तुषारच्या माध्यमातून झेल पुढे न फेकता मात्र मागे चेंडू निसटताना पाहतोय. त्या अनुषंगाने कुठेतरी हा मात्र डिसिजन मात्र क्लोज इन्काउंटर आपल्याला पाहायला मिळतो. त्या दृष्टिकोनातून महत्वाचा सामना आहे आणि तो योग्य तो डिसिजन मात्र पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. नक्कीच पंचांच्या माध्यमातून डिसिजन दिलं जाईल. अखेर योगेश बुटारे मॅन फ्रॉम पोहीस नक्कीच यांच्या माध्यमातून योग्य तो डिसिजन दिला जाईल. अखेर शेवटच्या क्षणापर्यंत चांगलं निकरून पाहिलं गेलंय. योग्य तो डिसिजन मात्र मैदानाच्या आतमध्ये योगेश बुटे सरांच्या माध्यमातून दिला जाईल. हरकत नाही आहे, चांगला सामना आहे, बिग फाईट मॅच आपण पाहतोय. हाय व्होल्टेज सामना, क्लोज इन्काउंटर, नक्कीच हा डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच विकेट मात्र प्रस्थापित केले फलंदाज बाद असणार आहे. काय झालं, धावसंख्या पोहोचले 26 होते. दुसरा षटक मार्गस्थ असताना या सीनला आपण पाहिलं.
पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर मात्र महत्वाची विकेट प्राप्त होते. तिसरा चेंडू असणार आहे मात्र दुसऱ्या षटकातील आपण पाहतो यासीनच्या माध्यमातून फेकला जाईल. 3 चेंडू मात्र फेकले गेलेत. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सुरेख डिलिव्हरी, अमेझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. कुठेतरी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा मानवच्या माध्यमातून फटका फसवण्याचा प्रयत्न केला, परंतु निर्धाव चेंडू ते सांगता कुठेतरी बाबूला मात्र निराशजनक कामगिरी करताना आपण पाहतोय. सतीशला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं असेल, कारण का पहिल्या षटकामध्ये सतीशने मात्र 22 धावा जोडल्या गेल्यात आणि या दुसऱ्या षटकामध्ये सतीश मात्र नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू आहे, पंचांचा बोर्ड आकाशात, फलंदाज बाद, बॅक टू डगआउट. नक्कीच मात्र षटक समाप्त झालाय. 2 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी 22 धावा होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी यासीनच्या माध्यमातून पाहतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, त्यानंतर लागोपाठचे 5 चेंडू मात्र 3 विकेट आणि 2 चेंडू मात्र डॉट फेकले गेलेत. अफलातून गोलंदाजी मात्र कौतुकास्पद गोलंदाजी, एक चांगली गोलंदाजी मात्र केली जाते. नक्कीच परत चेक केला जातोय. पाच चेंडू असतील. कुठेतरी गुणलेखकाच्या माध्यमातून एक विकेट जास्त लिहिलं गेलं होतं, त्या अनुषंगाने मात्र कुठेतरी चुका घडत असतात. 5 चेंडू मात्र आतापर्यंत झालेत, 1 चेंडू शिल्लक असेल. सहकार्य करायचा शेवटचा सामना आहे, कुठेतरी चुका घडत असतात. त्या चुकांवरती मात करून मात्र पुन्हा एकदा नव्याने भरारी घेण्यासाठी अनेक संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये लढा देताना आपण पाहत असतो. शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या अजूनही आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती स्थिर, अर्थातच 26 आकड्यावरती. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. दिशा दिल्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल, तत्पर मात्र कुठे ना कुठे चुका घडते. सहजरित्या मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सतीश जाधव पोहोचतोय, परंतु 1 शॉट पंचांचा इशारा येतोय. वावगी खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 27 आकड्यावरती. तिसरा षटक मार्गस्थ असताना नवीन गोलंदाज आपण तुषारला पाहणार आहोत. सतीश ऑन स्ट्राईक आपण पाहायला मिळेल. सतीशने चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये 22 धावा जोडल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सतीशचा जर विचार केला तर एकही चेंडू मात्र खेळू शकला नाहीये, कारण त्याला नॉन स्ट्राईक एंडला मात्र जास्तीत जास्त राहावं लागलं. आणि त्या अनुषंगाने मात्र शेवटच्या चेंडूवरती 2 धावा पळून काढून स्वतःकडे स्ट्राईक कशा प्रकारे राहील यासाठी मात्र त्याने मानस धरला गेला. 1 शॉट पण पाहतोय. नक्कीच यासीनच्या माध्यमातून फक्त 5 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आपण यासीनच्या माध्यमातून पाहिली आणि शेवटचा षटक असेल सतीश ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता. बॅट मात्र अगोदरच फिरवले गेली, गतीमध्ये परिवर्तन केले गेलाय. स्लोवर गतीचा चेंडू होता आणि त्याच गतीने मात्र बीट करून सोडण्याचा प्रयत्न केला जातोय. सतीशला मात्र 2 षटकार मारावे लागतील धावसंख्या चांगली बनवायची असेल तर, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. सतीशची जर विकेट इथून जर आली तर कुठेतरी कमी धावांवरती मात्र रोखू शकेल अर्थातच बल्ल्याने संघ. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू होता. कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा लावण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क होत नाहीये, तत्पर निर्धाव चेंडूच्या वेळी सांगता लागोपाठचे 2 चेंडू मात्र निर्धाव खेळून काढलेत. कुठेतरी डॉट पर्सेंटेज मात्र जास्तीत जास्त खेळण्याचा या षटकामध्ये मानस मनाशी बाळगताना आपण पाहतोय. अर्थात सतीश जाधव उर्फ नाना
दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, नक्कीच व्हीआयपी डाईजला सलामी देणारा बिग ब्लास्ट षटकार. नक्कीच अफलातून फलंदाजी. मी म्हटलं होतं की सतीशला थांबवणं फार कठीण आहे आणि त्याच पद्धतीने मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. ऑन साईडला मात्र जास्तीत जास्त फडके त्याच्या माध्यमातून सजवले जात आहेत. दरम्यान पुन्हा एकदा अफलातून फडका, डान्सिंग डाऊन केल्याचा प्रयत्न, इथे मात्र होणार नाहीये चूक. सूरज भगतच्या माध्यमातून पकडला जाईल, फलंदाज होईल फेल, बिग विकेट डाऊन. मात्र 2 चेंडू शिल्लक असेल, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 33 आकड्यावरती. कुठेतरी संध्याकाळचं सत्र आणि मात्र वातावरण क्लायमेट दमट होताना पाहतो. त्या अनुषंगाने मात्र सहजरित्या आणि सोपा असेल मात्र कॅरी केला सूरज भगत याने. 5वा चेंडू जरूर फेकला जाईल तुषारच्या माध्यमातून. शेवटचा षटक हाताळताना पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करण्याचा प्रयत्न, फिंगर, फलंदाज होईल बाद, बॅक टू डगआउट. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, तुषारच्या माध्यमातून फेकला जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 7 वरती आपण पाहतो सचिनला. धावसंख्या स्थिर 33 आकड्यावरती पाहायला मिळते. हा चेंडू मात्र फार निर्णायक असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. पुन्हा एकदा डबाटने खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाईडला फडका सजवल्या, दूरवरून क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, परंतु इथे मात्र होते चूक. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तो सलामीची पेर आपण पाहतो यासिन आणि सूरज भगत. बाकी सामन्यामध्ये चांगली फलंदाजी आपण पाहिली आणि या सामन्यामध्ये महत्त्वाचा सामना आहे आणि नक्कीच एखाद्या ट्रॉफीवरती नाव कोरायचं असेल करावे लागेल. मात्र कमी लिखून चालणार नाही आहे. JPP मांडा संघाला ज्या पद्धतीने संकेतने मागील सामन्यामध्ये 21 धाव्यांचा आवश्यकता असताना मात्र अटाली संघाला परास्त करून सोडला होता. पहिला षटक मात्र अवघ्या 1 धाव देऊन 3 विकेट मात्र कॅरी केले होते. तोच संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना आपण पाहतोय. संकेतला चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण समोर एक चांगला संघ आहे आणि कमीत कमी पॉवरच्या षटकामध्ये धावा देऊन कुठे धाव्या कराव्या लागतील. स्पीडअप करायच्या सामन्यामध्ये संध्याकाळचा सत्र आहे. पहिला चेंडू असेल राईट मोर द विकेटने. पहिला चेंडू ते प्रहार करण्याचा प्रयत्न, बिग ब्लास्ट, चेंडू मात्र सामना नाही. स्ट्रेट स्टँड ऑन डिलिव्हर्ड, षटकार. संध्याकाळचा सत्र आणि कुठेतरी संध्याकाळच्या सत्रामध्ये शेवट चेंडू दिसणार नाही या अनुषंगाने मात्र सामना फास्ट केला जाईल. पहिला चेंडू ते प्रहार केलाय सूरज भगत ऑन फायर. पुन्हा एकदा बिग विकेट करण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन, स्वतःला मात्र सावरलं गेलं, बॉडीला सावरलं गेलं आणि चेंडूला फेकून दिलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका, चेंडू जात आहे सी माराच्या बार, चौकार. अडतीस धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 चेंडूवरती मात्र प्रहार केला गेलाय. मी म्हटलं होतं की सूरज भगतला थांबवणं फार कठीण असेल कारण का सतीश जाधव सारखा गोलंदाज असताना कुठेतरी पहिल्या षटकामध्ये संकेतवर गोलंदाजीचा विश्वास दाखवणं फार चुकीचं ठरतंय की काय, अशा प्रकारची चिंता मात्र नक्कीच कर्णधाराच्या मनामध्ये निर्माण झाले असतील, शंका निर्माण झाल्या असतील. पुन्हा एकदा डायव्हर्ट करायचा प्रयत्न, परंतु स्वतः गोलंदाजी ट्रॅकवरती फॉलो थ्रो मध्ये पकडला जातोय झेल. बिग विकेट डाऊन, मोठा मसागराला सूरज बॅक टू पवेलियन. सूरज भगतला मात्र तंबूचा इशारा दाखवला गेलाय संकेत भोईरच्या माध्यमातून आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अर्थातच रोशन भगतला आपण पाहतोय. रोशन भगत सुद्धा चांगली फलंदाजी या हंगामामध्ये करताना पाहतोय. मागील 2 सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून सुद्धा आपण षटकार येताना पाहिलेत आणि या सामन्यामध्ये हा महत्त्वाचा सामना असेल तशाच प्रकारे फलंदाजी करेल का. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू तर दिशा दिली आहे. सचिनच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवतोय. तत्पर बॅकअप आपल्याला चांगला पाहायला मिळतो. JPP मांडाचं मात्र कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने हा संघ नक्कीच उगम पावतोय आणि त्याच पद्धतीमध्ये त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न सकाळच्या सत्रापासून राहिलाय. अनेक प्रेक्षकांची मात्र मने या संघाने जिंकली आहेत कारण का लो स्कोरिंग सामना आपण पाहायला गेला तर मांडा विपक्ष अट्टाली 21 धावांची आवश्यकता असताना कुठेतरी अवघ्या 9 धावांवरती मात्र रोखलं गेलं अर्थातच अट्टाली संघाला आणि तोच संघ मात्र शेवटच्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी करतोय. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र निवडलं, 2 क्षेत्र चेंडूवर जाऊन प्रयत्न करतात. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडूचा होईल विजय, चेंडू जात आहे सी माराच्या पार, चौकार. फ्लातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत. मैदानाच्या चारही बाजूने मात्र फडके सजवले जात आहेत. कॅप शॉट सिलेक्शन जरूर सिलेक्ट केले जातात. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येवर पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. पहिला षटक मार्गस्थ असताना अजूनही मात्र 1 चेंडू फेकला जाईल गोलंदाज संकेतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. अंडरचा फटका अगदी पाळा दूरवरून शतक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावांनी मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 38 धावांचा पाठलाग करायचा. अजूनही मात्र 12 चेंडू शिल्लक असतील आणि नक्कीच नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत सतीशला. सतीशने मात्र दमदार कामगिरी केली आहे. तोच सतीश मात्र गोलंदाजी मार्क करते पण पाहणार आहोत. अजूनही जर उर्वरित चेंडू शिल्लक असतील अर्थातच 12 आणि धावसंख्या करावी लागेल 21. प्रति षटकामागे 10.50च्या सरासरी धावसंख्या मेंटेन करावी लागेल. हा षटक मात्र दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून फार निर्णायक असेल. कुठला संघ जिंकेल,
जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये आपण प्रेडिक्शन कधीच लावू शकत नाही. क्रिकेट एक असा खेळ आहे की जोपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं की एका चेंडूमध्ये 6 धावा होताना पाहिलेत, परंतु 6 चेंडूमध्ये एकही धाव न होता आपण अनेक सामने पाहिलेत. कारण का कालचा सामन्याचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 2 धावा झाल्या नव्हत्या. दरम्यान कुठेतरी रनअपमध्ये बिघाड आपल्याला पाहायला मिळतोय. खरा गोलंदाज तोच असतो जो गोलंदाजी फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो. कारण का हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतो. उपांत्य फेरीचा सामना, आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि नक्कीच या सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करण्याचे दोन्ही संघ झुंज देतात. दरम्यान आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल, परंतु उत्कृष्ट झेल मात्र कॅरी करू शकले नाहीयेत. तत्पर्यंत मिळतील 2 धावा. चुकांवरती चुका एक क्रिकेटचं समीकरण म्हटलं जातं. कॅचेस विन द मॅचेस अशा प्रकारचं जे समीकरण आहे ते समीकरण कुठेतरी अवघड होताना आपण पाहतोय. अशा प्रकारच्या चुका ज्यावेळी आपल्या हातून घडत असतात त्यावेळी मात्र आपला संघ नक्कीच एक पराभवाच्या अश्राखाली जात असतो. परंतु या चुका सुधाराव्या लागतील कारण समोर एक चांगला संघ आहे. रोशनची जर विकेट इथून कॅरी झाली असती तर नक्कीच मात्र संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळाला असता. अर्थातच मांडा संघ हरकत नाहीये, अजूनही मात्र सामना शिल्लक आहे. दुसरा चेंडू फेकला जाईल. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू होता. सेकंड अटेम्प्ट मध्ये सुरेख झेल, फलंदाज फेल, रोशनची केली संपुष्टात. बॅक टू पवेलियन. विकेट डाऊन. रोशन भगत मात्र तंबूच्या आश्रयाला परतताना पाहतो. रोशन भगत मात्र या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करू शकला नाहीये. वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 3 धावा करून मात्र कुठेतरी बॅक टू पवेलियन आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार धावसंख्या आता मात्र शिल्लक असेल 10 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता असेल. अजूनही मात्र सामना बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. विनिंग पर्सेंटेज मात्र दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून 50-50 पाहायला मिळतात. परंतु कुठलाच संघ या सामन्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत झुंज देऊन एक चांगली मजबूत निर्माण करेल हे करण्यासाठी मात्र एफर्ट द्यावे लागतील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. खराब चेंडू, परंतु पुरेपूर फायदा घेण्यात आला नाहीये. दूरवर क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल, अखेर टिपला जाईल, फलंदाज होईल फेल. तिसरा विकेट, बिग विकेट डाऊन. सचिन असेल वसीम शेख आणि अरमान शेखांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान नवीन बॅटर मध्ये लवकर जायचं आहे कारण का आपल्याला बॅटिंग करायला फार उशीर होईल. कुठेतरी सामना असं वाटत होतं की सूरज भगत ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता सामना वन साइड होईल की काय, परंतु सूरज बाद झाल्यानंतर सामना मात्र पलटवार करताना पाहतोय आपण. अर्थातच जेपीपी मांडा संघ, कारण का अनेक स्पर्धेमध्ये वार पलटवार होत असतात. एक नैतिकता आणि विविधता मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. दोन्ही संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगले झुंज देत असतात. दोन्ही संघ मात्र आपल्या गावाच्या नावाची जर्सी घालून आपल्या गावाचं नाव कशा पद्धतीने महाराष्ट्रभर आणि जगभर पोहोचवलं जाईल यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये रक्तांचा मात्र सांडला जाणारा रक्त सांडवत असतात. त्याच पद्धतीने मात्र पुन्हा एकदा सतीश जाधव सज्ज झालाय. विकेट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी यष्टरक्षकाच्या माध्यमातून पकडला जातोय. झेल, फलंदाज होईल फेल. बॅक टू डगआउट. या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक मात्र सतीश जाधवने कॅरी केले. मी म्हटलं होतं की सतीश जाधव एक नामांकित प्लेअर आणि त्या प्लेअरचा नक्कीच उल्लेख अनेक स्पर्धांमध्ये घेतला जातो आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच एमपीएल मध्ये सतीश जाधवने एक चांगली कामगिरी करून दिमागदार पद्धतीने आणि दमदार पद्धतीने नक्कीच आपल्या संघाला मात्र कुठेतरी विजय प्रयास करून फायनल मात्र जिंकून देण्याचा मान त्यांनी मात्र पटकावला होता. तोच सतीश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. वेग मात्र भन्नाट आहे. त्यानंतर विचार केला तर अचूक लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी केली जाते. कधी इनकटरचा सामना केला जातो, कधी आउट कटरचा सामना केला जातो. खरा गोलंदाज तोच असतो जो नक्कीच फिंगर रोल्स करून गोलंदाजी करत असतो.
पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, तर चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. काय अफलातून सामना पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी मात्र केली जाते. मागील सामन्याचा हिरो संकेतने मात्र चांगला झेल टिपलाय. संकेत आणि नक्कीच सतीश या दोन खेळाडूंमध्ये हा संघ मात्र उभारला गेला आणि त्या दोन संघांनी आणि दोन खेळाडूंनी मात्र संघाला एक चांगली उभारणी दिली आहे आणि त्याला साथ मात्र सचिन जयस्वाल असेल, बाबू असायच्या दरम्यान झेलची संधी, फिंगर ऑफ, फलंदाज होईल फेल. बॅक टू डगआउट. सतरा धावा आल्या आणि त्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे सतीश जाधवने. 2 धावा खर्च करून मात्र धाव संख्या जाऊन पोहोचले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 आकड्यावरती. अजूनही मात्र विजयासाठी 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल. याशिनकडे मात्र क्षमता आहे, परंतु समोर चांगला गोलंदाज आपण पाहणार सचिन जयस्वालला. याच्याकडे सुद्धा फार क्षमता असलेला हा गोलंदाज, परंतु चांगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 7 चेंडू 19 धावा. जर पहिल्या चेंडूवरती चौकार षटकार जर आला तर नक्कीच हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेटने कोंढरी इनकडून. पहिल्या चेंडूमध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न, 2 शतक चेंडूपर्यंत पोहोचतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. नक्कीच चेंडू सीमा रेषेलगत अडवला जातोय. तत्पर मिळतील 2 धावा. कारण यासिनला माहिती आहे स्वतःवरती विश्वास ठेवला गेला, तर विश्वासाला सार्थक ठेवून मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करून आपल्या संघाला सामना जिंकवावा लागेल. कारण का बॅटल एक रंगतदार स्थितीमध्ये जवळजवळ पाहायला गेलं तर 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 5 चेंडूमध्ये 17 धावा करायच्या आहेत आणि इथून जर 2 विकेट 2 जर षटकार जर आले तर नक्कीच हा सामना मात्र इथून टर्न होऊ शकतो. कारण का क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय घडेल आपण कधीही सांगू शकत नाहीये. 5 चेंडू 17 धावा. स्लोवर गतीचा चेंडू होता. नक्कीच आमचे अंपायर एक डान्सिंग डाऊन, काय पद्धतीने व्हाईटचा इशारा केला. अगदी प्रेक्षकांचे मने जिंकणारा हा अंपायर आपण पाहतोय हिरामानजी खरकर. अखेर 3ऱ्या दिवसामध्ये चांगली अंपायरिंग करताना आपण पाहतोय. कुठेतरी वाईड आपण पाहिला, त्यानंतर कुठेतरी प्रेशर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न जो राहिला, त्याच पद्धतीने मात्र सचिनला मात्र गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू 16 धावा. दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून सामना मात्र बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. हे 2 चेंडू मात्र फार निर्णायक असतील. त्या दृष्टिकोनातून जर गोलंदाजीचा विचार केला तर एखादा डॉट चेंडू जर आला तर नक्कीच मजबूत पकड मांडा संघाची निर्माण केली जाईल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. झेलची संधी दूरवरून संकेत चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याने ओळखलं की हा झेल होऊ शकत नाहीये. त्या अनुषंगाने कुठेतरी मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. तत्पर मिळतील 2 धावा. 2 धावेने नक्कीच सामना पुढे जाताना आपण पाहतोय. अजूनही सामन्यामध्ये मात्र एक ट्विस्ट निर्माण झाली आहे. 4 चेंडू शिल्लक असतील आणि धावा कराव्या लागतील. 14 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. सोपं समीकरण आहे, परंतु षटकार मारावे लागतील आणि षटकार मारण्यासाठी सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहायला गेलं तर यासिन मोगल जरूर एका ट्रॉफीच्या जवळ दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. बिडकाळून देण्याचा प्रयत्न, दूरवरून बाबू येईल, होणार नाहीये चूक, पकडला जाईल झेल. बिग विकेट डाऊन. यासिन बॅक टू पवेलियन. कुठेतरी नाखुश आपल्याला पाहायला मिळतात. बल्ल्याने संघ ज्या पद्धतीने सूरज भगतने स्टार्ट केला त्यानंतर मात्र कुठलाही फलंदाज चांगली फलंदाजी करू शकला नाहीये. यासिनच्या माध्यमातून जरूर एक चौकार पाहिला, त्यानंतर सिंगल डबल्सने गेम्स पुढे नेण्याचं काम केला, परंतु चांगली फलंदाजी सचिन शून्याचा भोपळा पाठीवरती घेऊन माघारी परतला. पण हरकत नाहीये, अजूनही सामना पाहायला गेला तर 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता असेल. आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय, गोलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज तुषारला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळंग, 9 चेंडू मात्र पंचांनी घोषित केले.
3 फिल्डर नक्कीच ऑनसाईडला आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने मात्र पंचांनी नो घोषित केलाय. कुठेतरी वारंवार या चुका घडत असतात. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षक मात्र लावणं फार गरजेचं असतं. या चुकी ज्या असतात ना त्या मात्र यष्टीरक्षकाला समजणं फार गरजेचं असतं. खरं का यष्टीरक्षकाला समजत असतं कुठले प्लेयर कुठल्या दिशेने आपण तैनात केली आहेत आणि त्या दृष्टिकोनाने पुन्हा एकदा चान्स मात्र प्राप्त झाली आहे बल्ल्यानं सांगायला. आता मात्र समीकरण असेल 3 चेंडू 13 धावा. पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू होता. फुल टच चेंडू दिशा दिली. संकेत मात्र जीव काढतोय. संकेतला माहिती आहे का एका ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे. अखेर प्राण गेला तरी चालेल परंतु आपल्या गावासाठी चांगला खेळ करावा लागेल आणि त्याच पद्धतीने मात्र अखेरच्या क्षणी फलंदाज होईल धावचीच्या स्वरूपात बाद. बॅक दोन चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही मात्र षटकार मारावे लागतील. दोन चेंडू 11 धावांची आवश्यकता असेल. माफ करा. नक्कीच दोन्ही षटकार मात्र मारावे लागतील. हा चेंडू मात्र फार निर्णायक असेल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू. तो चेंडू पडला तर खाली राहतोय. कुठेतरी नक्कीच औपचारिकता शिल्लक राहिली असावी अशा प्रकारचा हा चेंडू आपण पाहिला. नक्कीच 22च्या स्वरूपात 1 धाव धावपलकरते ऍड केली जाईल आणि आता मात्र समीकरण असेल 1 चेंडू 10 धावा. नक्कीच एका ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल केली आहे. अर्थातच जेपीपी मांडा संघ नक्कीच संकेत भोईर असेल सतीश जाधव असेल अर्थातच बाबू यांचा हा संघ एका ट्रॉफीच्या जवळ जाण्याचा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल 1 चेंडू 10 धावांची आवश्यकता. समोर असेल फलंदाज अमर. स्लोवर गतीचा चेंडू बीट करून सोडलाय. मेनी काँग्रेस जेपीपी मांडा संघ हार्ड लक टफ लक बॅड लक. अर्थातच बल्ल्यानी संघ चांगलाच खेळ आपल्या माध्यमातून जरूर साकारला गेला परंतु अखेर हरकत नाही या स्पर्धेमध्ये नाव नोंदवलं. परंतु सूरज भगतची ज्यावेळी खेळी संपुष्टात आली त्यानंतर मात्र कुठलाही फलंदाज चांगली फलंदाजी करू शकला नाही.